नेतृत्वावर पूर्ण विश्वास ठेवून कवठेमहांकाळ तालुक्यात त्यांनी बापूंच्या गटाचे राजकारण भक्कम केले. कवठेमहांकाळ शहरात गजराज तरुण मंडळ स्थापन केली. गजराज तरुण मंडळाच्या माध्यमातून दूध उत्पादन संस्था सुरू केली. दूध उत्पादन संस्था दूध संघाची मागणी केली. सोसायटीसाठी शेतकरी सहकारी दूध संघ स्थापन केले. सगळे संघटक संयमी शांत स्वभावाचे तर पंडितराव आक्रमक तापट आणि प्रसंगी उत्साह घेणारे. यामुळे या दोघांची मैत्री अटूट राहील. कवठेमहांकाळ तालुका म्हटलेली दुष्काळग्रस्त मांडलेला मजुरांची मोठी संख्या असलेला असे चित्र होते. पिण्याचे पाण्याची वाण मग शेतीला पाणी दूरच या पण या देखील पंडितराव म्हणत बापू साखर कारखाना द्या. एवढेच नव्हे तर कैलास शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना दौऱ्यात त्यांनी चक्क मागणी केली. कैलास चव्हाण म्हटले, दुष्काळ शेतीला पाणी नाही आणि पंडितराव कारखाना मागताय. तुम्ही बापूंचे कार्यकर्ते आहात म्हणून साखर कारखाना देतो. त्यानंतर पंडितरावांनी कारखान्यात ध्यास घेतला. बापूंच्या मागे तगादा लावला. कैलास चव्हाण केंद्रीय गृहमंत्री होते. त्यांच्या माध्यमातून कैलास इंदिरा गांधींची भेट घेतली. एकीकडे न होणार कारखान्याचे अध्यक्ष म्हणत त्यांची चेष्टा होत असताना पंडितरावांनी आपली चिकाटी सोडली नाही आणि कवठेमहांकाळ तालुक्यात साखर कारखान्याची साखर कारखाना उभा केला.